नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही म्हणत असाल की ताई एवढे दिवस व्हिडिओ का येत नव्हते, तर काम पण तसंच होतं आणि अर्जंटच होतं। कारण आमच्या घरी गणपती असल्यामुळे हे जे रंगाचं काम आहे ते मीच घरी करत होते। मीच स्वतः हा रंग दिलेला आहे माझ्या मुलीला मदतीला घेऊन, त्यामुळे मला व्हिडिओ करायला पण वेळ भेटला नाही आणि कस्टमरचे ब्लाउज द्यायला पण उशीर झाला। पण म्हटलं लवकर रंगरंगोटी तयार झाली की पुढे डेकोरेशनला अडथळा येत नाही। गणपती बाप्पाचं आता आगमन लवकरच होणार आहे, त्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळ भेटत नव्हता आणि मग तुमची सेवा करायला मला भेटली नाही या 4 दिवसात, तर मला क्षमा करा। पण आज हा आपला इतका भारी आणि छान मस्त टॉपिक वाला व्हिडिओ येतोय, तर तो नक्की तुम्ही स्किप न करता बघा। कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे, अगदी परफेक्ट 36 साइज आहे कटिंगला, आणि स्किप न करता व्हिडिओ बघा। मस्त छान आणि समजेल तुम्हाला अशा सोप्या भाषेत मी कटिंग दाखवलेली आहे। तर वेळ न लावता कटिंगला सुरुवात करूया। तर आज आपण 36 साइजचा कटोरी ब्लाउजची कटिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला। पेपर कटिंग तुम्ही ब्लाउजवर घेतलं तरी चालू शकते। ब्लाउजवर इथे अगोदर मी सरळ एक रेघ ओढून घेते, तिथून पुढे आपल्याला टाकायचे उंची आहे 14 इंच। तर 14 इंचामध्ये 1 इंच प्लस करून 15 वर खूण करून घ्यायची। डबल फोल्ड करायचा असतो पेपरचा, मी सिंगलच घेतलेला आहे फोल्ड। याच्यावरच सुरुवातीला तुम्हाला मी बॅक पार्ट काढून दाखवणार आहे आणि त्याच्यावरच नंतर फ्रंटचा पार्ट काढणार आहे, म्हणून पेपर घेतलाय मी। कारण बॅक पार्ट आपण डायरेक्ट कपड्यावर काढू शकतो। फ्रंट पार्ट काढते वेळी आपलं काय होतं, कटोरी वाढवायची असते, त्यामुळे जे आपण कटिंग करणार आहे त्यातली कटोरी आपल्याला कटिंग मध्ये घेता येत नाही, त्याच्यावरून आपल्याला कटोरी वाढवायची असते। म्हणून आपल्याला पेपर कटिंग करून घेणं सोपं पडतं नवीन असाल तर, आणि एक्सपिरियन्स असेल तर आपण डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कटोरी वाढवतो। तर मी नेहमी डायरेक्ट कपड्यावरच वाढवते। आता आपला नेक पाठीमागचा किती ओपन आहे याच्यावर ठरतं शोल्डर किती घ्यायची ते। तर आपला मी घेतलेला आहे कटिंग मध्ये मापामध्ये नेक 10 इंच, तर 10.5 वर खूण करून घ्यायचे गळ्यासाठी। आता त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर टाकायचे। समजा इथं शोल्डर 15 इंच आहे, तर त्याचे 7.5 निम्मे येतात। आणि जर तुमची शोल्डर 14 इंच असेल तर 7 इंच येणार आहे। तर मी इथं 14.5चं माप घेते, तर 7.25 येणार आहे आपलं निम्म शोल्डरचं माप, कारण आपण डबल फोल्ड घेतलेलं आहे। आता या 7.25 मध्ये आपल्याला वजा करायचे आहेत, कारण आपला 10 इंचाचा गळा खोल आहे म्हणून 2 इंच कमी करायचे। शोल्डरच्या मापातून 2 इंच कमी केले, तर उरले किती आपले इथं, तर 5.25 उरले। इथं सुद्धा 5.25 वर खूण करायची अशीच, आणि इथं सरळ रेख द्यायची। ही सरळ रेष अशी ओढून घ्यायची। आता इथं ही सरळ रेष कितीपर्यंत ओढायची, तर आपला ओपन गळा आहे त्यामुळे इथं आपण 5.5 वर खूण करून घ्यायचे सुरुवातीला। तर 5.5चा मुंडा हे मी निश्चित सांगत नाहीये, कारण आपल्याला राऊंड पण मोजून घ्यावा लागतो। तर इथं आपण टाकायचं आता छातीचा चौथा भाग। तर छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग 9 येतो। आता इथं आपल्याला अजिबात लूजिंग वगैरे काय द्यायचं नाहीये, डायरेक्ट छातीचा चौथा भाग द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच द्यायचंय। खाली करायचे आता कमरेचा चौथा भाग। कंबर आहे 30 इंच, तर 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच। त्यामध्ये 1 इंच टक्सचे द्यायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचे। तर हे आपलं आता इथून इथं रेघा जाणार आहेत, त्या मी ओढून घेते।
एकदम सोप्या पद्धतीत सांगते. तर अशा ह्या रेगा ओढून घेऊयात अगोदर. अगदी नवीन शिकत असाल तर पटकन लक्षात येणार आहे. इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला हे सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे इथं सरळ रेग ओढली ती तशीच ठेवायची का, तर नाही, कारण डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला अर्धा इंच तिरकस जायचंय. कुठं बाहेर जायचंय, रेगेच्या आतमध्ये कधी यायचं असतं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते. तर डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला असं तिरकस बाहेरच्या साईडला जायचंय, शिलाई मार्जिनच्या साईडला जायचंय, गळ्याच्या साईडला नाही. असा हा तिरकस मुंडा करून घ्यायचा. आता इथं जर मुंडा तुमचा 16 आहे, आता मी या मापात 16 मुंडा घेतलाय, तर 16चे निम्मे किती येणार आहेत, तर 8 येणार आहेत. निम्मे करता येत नसतील, आपल्या एकदम साध्या ताई असतात ब्लाऊज शिवणाऱ्या, त्यांच्यासाठी सांगते. फोल्ड टेप असा फोल्ड करायचा 16 पर्यंत, आणि हा जो मध्य येतो तिथं बरोबर हे 8 आलं बघा. तर हे 8 आपल्याला मुंडा भरला पाहिजे. तर 1 इंच असं तिरकस बाहेर जायचं या पद्धतीने, आणि या मुंड्याचा हाफ करून घ्यायचा असा टेप फोल्ड करून. टेपला अशी घडी घालायची आणि याचा मध्य काढून घ्यायचा. तर हा जो मध्य आहे त्या मध्यापासून इथपर्यंत हा मध्य, हा 1 इंचाची ही खूण आणि हे छातीचा चौथा भाग, इथपर्यंत आपल्याला असं एक आर्म होल असतो, पट्टी आर्म होलची, तसली तुम्ही घ्या. एकदम छान आणि परफेक्ट आकार मुंड्याचा टाकता येतो. या 3 खुणांना हा मिळून ठेवायचा असा. हे बघा, इथं टेकलाय, इथं सुद्धा टेकलाय, आणि इथं सुद्धा ही पट्टी टेकली आहे. हे बघा, या पद्धतीने अशी टेकवायचे, या रेगेला, या रेगेला आणि या खुणेला. हा, आणि मग आपल्याला हा आकार ओढायचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला मुंडा मोजून बघायचा आहे. किती, 16. तर 16चे निम्मे 8 येतात. 8 मध्ये अर्धा इंच लूज बसला पाहिजे, अर्धा इंच किंवा पाऊण इंच. वरती शोल्डर जोडायला जे आपण मार्जिन घेतो टिप मध्ये ते सोडायचं. इकडं बाही जोडायला जे घेतो ते पण सोडायचं, आणि मग तिथून आपल्याला मुंडा मोजायला सुरुवात करायची. तर बरेच कमेंट येतात की ताई मुंडा कसा मोजायचा, तर या पद्धतीने मुंडा मोजायचा. मी प्रत्येक कटिंग मध्ये असाच मुंडा मोजत असते आणि तुम्हाला सुद्धा दाखवत असते. तर असा टेप वळवत वळवत या पद्धतीने मुंडा मोजत जायचंय. तर हा बरोबर 8 इंच भरतोय. तर आपल्याला अर्धा इंच लूज पाहिजे. म्हणजे काय करायचं, तर अर्धा इंच खाली यायचं, म्हणजे वाढवायचा. मग इथून खाली आपल्याला, आपण पहिला कितीला घेतला होता, 5.5 इंच घेतली होती. ही उंची किती घेतली होती, 5.5. तर आपण इथं किती घ्यायचे, आता 6 इंच घ्यायचे, म्हणजे अर्धा इंच वाढणार आहे. मग नंतर इथून 1 इंच असा क्रॉस टाकायचा, आणि इथून आता आपल्याला मोजून बघूया. अशी ही पट्टी ठेवायची. खूप छान पट्टी आहे आर्म होलची, तुम्ही सुद्धा घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट आर्म होल काढायला शिकाल. अजिबात घोळे येत नाही मुंड्यामध्ये हा आर्म होल ठेवल्यानंतर. हे बघा, बरोबर 8.25 इंच भरला, म्हणजे हा परफेक्ट मुंडा झालेला आहे आपला कटिंग मध्ये. अजिबात मुंड्यामध्ये झोळ येणार नाही, असा मुंडा काढायला शिका. हा मुंडा आपला इथं जाणार आहे. म्हणजे 5.5 घेतला होता तो मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, 5.5 हा परफेक्ट 36 साईजचा मुंडा नाही. आपल्याला मोजून बघायचं आहे आणि नंतरच ठरवायचं आहे. आता इथं शोल्डर पट्टी 3 इंचाची, 2.5 इंचाची, जेवढी तुम्हाला कस्टमरच्या आवडीनुसार ठेवायची. मी 3 इंचावर खूण करते. इथं गळ्याला रुंदी देणार आहे मी 3 इंच, 3.5 पण देऊ शकतो आपण, 3.25 पर्यंत. आणि हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने
ही झाली बॅक साईडची कटिंग. तर ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला एकाच कागदावर दाखवते. तर तुम्हाला हे अशा पण कमेंट्स येतात की ताई वेगवेगळ्या कागदांवर दाखवा, आम्हाला समजत नाही. तर खास तुमच्यासाठी मी दुसरा पेपर घेणार आहे पुढच्या भागाला कटिंगला. तर हे कटिंग करून यामध्ये काय काय बदल करायचे ते पण दाखवते पुढं. स्किप करू नका अजिबात. आत्ता एवढं फक्त आखणी करून झाली आहे. यामध्ये ॲडजस्टमेंट काय काय करायचे, जिथं तुमचा शोल्डर उतरते खांद्यावरून खाली, इथं चुन्या येतात फिटिंगच्या इथं, त्या घालवण्यासाठी काय टिप्स आहे ती मी तुम्हाला पुढे कटिंग झाल्यावर, हा कागद कटिंग केल्यावर सांगणार आहे. हा गळा आहे, गळ्याला कट मारून घ्यायचा आहे. आता काय करायचंय बघा, इथे टक्स मारायचा, असा पेपर फोल्ड करू आणि इथे आपण अर्धा इंच टाकायचं. म्हणजे आपण 1 इंचाचं जर ठेवलेलं आहे त्या अर्धा इंचाचं टाकून इथे कट मारून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथे बघा, हा पार्ट जो आहे फिटिंगच्या साईडचा तो खूप उंच असेल तेव्हाच तुमच्या इथं अशा चुन्या पडणार आहेत. तर त्या चुन्या पडू नये म्हणून काय करायचं, जेव्हा हा टक्स आपण बंद करणार आहोत, हा टक्स बंद करणार आहोत तेव्हा ऑटोमॅटिकली हा गळा खाली, आता इथं कट केलेलं नाहीये म्हणून खाली नाही आला, खाली येणार आहे. त्यामुळे ही बाजू अशी खाली सरकते बघा, पट्टीवरनं खाली सरकेल. आता लक्ष द्या, पट्टी लावून दाखवते. या साईडला स्ट्रेट पट्टी ठेवते या पद्धतीने. एवढा कागद खाली घसरला पट्टीच्या खाली, एवढी ही एवढ्या कापडामध्ये 1 ते 2 चुन्या पडू शकतात. म्हणून हे कटिंग करून टाकायचं असतं, म्हणजे फिटिंगच्या साईडला सुद्धा इथे चुन्या येत नाहीत. दुसरं म्हणजे डीप गळा जेव्हा आहे तेव्हा इथे काय करायचं, कोण मापक, ठीक आहे, एखादा कोण मापक घ्या किंवा कोण मापक नसेल तुमच्याकडं तर असं एक वहीचं पान घ्यायचं आणि ही जी गळ्याची दिशा आपण ठरवली, ही जी गळा रुंदी दिलेली आहे त्या रेगेवर ठेवायचंय. ही असा कोण मापक इथे टेकून मुंड्याला, आणि जेवढा आतमध्ये आपलं हे गेलेलं आहे कापड जे उरतंय, हे बघा, या असं तिरकस कट करायचंय या पद्धतीने. म्हणजेच किती आलं बघा, इथं साधारण या साईडला गळ्याच्या साईडला अर्धा इंच, पण इथं थोडंसंच आलेलं आहे. 1 रेग टेपवरची, हे बघा, टेपवरची 1 रेगच कमी आले, म्हणतात ना 1 सूत, तर एवढंच बसणार आहे बघा हे अंतर. पण तेवढ्याने सुद्धा खूप छान फिटिंग बसणार आहे शोल्डरला. तर तुम्ही हे असं तिरकस कट करायचं आहे, म्हणजे अजिबात तुमची शोल्डर पडणार नाही. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा. आता हा जो पार्ट तयार झाला आपला, तो तुम्हाला पुढे 4 टक्स असू द्या, प्रिन्सेस कट असू द्या किंवा कटोरी ब्लाउज असू द्या, याच पद्धतीने बॅक साईडची कटिंग करायची. 36 साईजचा ब्लाउज असेल तेव्हा आणि 10 इंचाचा गळा असेल तेव्हा. आता हाच कागद ठेवून आपण पुढचा भाग कट करणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुमच्याच फायद्याच्या गोष्टी, भरपूर साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये देत असते. तर या पद्धतीने मी इथं सिलाई मार्जिन सोडणार नाही, कारण आपला हा कटोरी ब्लाउजची कटिंग आहे. आपण कटोरीमध्ये देणार आहोत शिलाई मार्जिन हुक आहे पट्टीला.
आणि क्रॉस पट्टीला पण देणार आहे. तर जसं आहे तसं हे छापून घ्यायचं आहे. असं जसा हा कागद आहे तसा सगळीकडून छापून घ्यायचा. तुम्ही सुद्धा असंच करायचंय. इथे मात्र तिरकस न कट करता छापता, इथे सरळ आहे तिथं रेघ ओढून घ्यायची. हां, आता इकडे सुद्धा शोल्डर पूर्ण. आता हा उचलून काढते मी आणि त्यानंतर आता इथं मी सरळ रेघ ही ओढून घेणार आहे अशी. आणि याच्या खाली 1 इंचाची आपल्याला क्रॉस पट्टीला मार्जिन लागतं, ते वाढवून घ्यायचं 1 इंच. असं 1 इंच कापड वाढवून घ्यायचं किंवा कागद. त्यानंतर आता इथं आपल्याला हा मुंडा अगोदर पाठीमागचा काढून घेऊया. असा गेलेला आहे. इथं ही सुद्धा रेघ ओढून घेऊया मुंड्याची. बघूया 6 इंचाचा बरोबर आला का. हां, बरोबर आला. आता काय करायचं, हा पाठीमागच्या मुंड्याची रेघ आहे, तर आतमध्ये म्हणजे गळ्याच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये यायचं. पुढच्या भागाचं कटिंग करताना मला बरेच प्रश्न विचारतात ताई लोक की आतमध्ये कधी यायचं आणि बाहेर कधी जायचं. तर पाठीमागच्या भागासाठी बाहेर गेलो आपण आणि पुढच्या भागासाठी आतमध्ये आलो. इतकं सोपं आहे. पुढच्या भागाची कटिंग करताना आतमध्ये यायचंय. आता इथून 1 इंच, परत याचा मध्य 6चा मध्य 3 येणार आहे. इथं 1.5 इंचाची जशी आहे तशी खूण करून घेऊयात. आणि आता हा आकार आपला मुंड्याचा असा येणार आहे. या पद्धतीने आकार हा येणार आहे. आतला हा बाहेरचा मुंडा पाठीमागचा आहे, हा पुढच्या भागाचा मुंडा आहे. आता इथं बघा, इथं आपल्याला 1/2 इंच खाली स्लोप द्यायचा आहे. पुढच्या भागासाठी स्लोप देते मी मुंड्याला, शोल्डरला 1/2 इंच स्लोप द्यायचा आहे आणि हे स्ट्रेट करून घ्यायचं आहे. असं हे वर होतं आपलं पाठीमागच्या भागासाठी. तिथून पुढे आपला पुढचा गळा किती असेल तो टाकायचा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन. इथून खाली समजा 6चा आहे तर 6.5 वर खूण करायचे. इथे द्यायचंय 2.5 इंच आणि हा आकार आपला गळ्याचा असा येणार आहे. थोडासा खाली पसरट द्यायचा आकार. इथून खाली आपली हे आपलं शिलाई मार्जिन ठेवलंय 1 इंचाचं, हे लक्षात घ्यायचं नाही. जी पूर्ण उंची आहे आपली वरून, तिथून वरती 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. किंवा मग शिलाई मार्जिन लक्षात धरली तर 3.5 वर आणि इकडून 3 वर. ठीक आहे, 2.5 इंचावरच करूया आपलं. हे इथं 2.5 आणि इथं 2.5 उंचीपासून वर घेतले. मी परत डबल सांगत असते, कारण तुमचं चुकतं म्हणून. ऐकण्यात चुकतं, तुम्ही स्किप करता, तरी सुद्धा मला परत कमेंट्स करता की ताई 3 वर घेतलं की 2.5 वर घेतलं. तर त्यासाठी मी डबल सांगत असते. तर पूर्ण उंचीच्या वरती 2.5 इंचावर दोन्ही साईडला खूण करून रेघ ओढून घेतली. आता हुक आहे पट्टीच्या साईडला 1 इंच वर गेलेली आहे मी गळ्याच्या साईडला. आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. आता हे शिलाई मार्जिन आपल्याला एवढं लागणार आहे का ते नंतर ठरणार आहे. आता इथे क्रॉस पट्टीच्या
रेघेवर आपल्याला छातीचा 6वा भाग असा कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढच्या भागाचा मुंडा जो आहे तिथून पुढे आपल्याला तिरकस असं 2 इंचावर एक खूण करून घ्यायचे. आणि इथं जिथे गोलाई संपली किमान इथून गळ्यापासून खाली 5 सव्वा 5 भरलं पाहिजे. तर माझं हे 1.25 बरोबर भरते अंतर. आणि आता हा आकार असा आपल्याला इथून असा डायरेक्ट मिळवायचा आहे. इथून असा मिळवून घ्यायचा आहे. हे बघा असा. पण इथं सरळ रेघ दिलीत ना उभी तर अगदी सोपं जातं आकार द्यायला. म्हणून अशी पट्टीने सरळ रेघ ओढून घ्यायची आणि नंतर हे 2 आकार असे जुळवायचे याला या पद्धतीने. बघा याच्यामध्ये तुम्हाला आता कटोरी क्रॉस पट्टी आणि कटोरी जोडण्याचा साइड पार्ट हे आपल्याला भेटलेलं आहे. आता इथून मी हे सगळं कट करून घेते. त्यामध्ये आता हीच क्रॉस पट्टी बसणार आहे असं नाही, त्यात ॲडजस्टमेंट करायची आहे आपल्याला. तर काय काय ॲडजस्टमेंट करायची ती बघा. पुढच्या भागाचा मुंडा इथून सुद्धा आतमध्ये छाटला गेला पाहिजे. तुम्ही फक्त इथेच छाटता त्यामुळे काय होतं या भागामध्ये लूज होतो ब्लाउज आणि इथं चुन्या येतात बघा पुढच्या भागाच्या मुंड्यामध्ये. तर तसं होऊ नये म्हणून या पद्धतीने आतून मुंडा छाटायचा आहे. इथं सुद्धा बघा हे कट केलं मी कापड एवढं असं. हे साइड पार्ट कट करून बाजूला घेऊया. तर ही कटोरी थोडा वेळ बाजूला ठेवते. याच्यात काय बदल करायचं बघा. थोडंसं तिरकस म्हणजे अर्धा इंच वरती तिरकस जायचं असं आणि हे कट करायचं. इतका सरळ पार्ट हा ठेवायचा नाही, नाही तर मग क्रॉस पट्टी जोडताना त्रास होतो आणि फिनिशिंगला मग छान बसत नाही ब्लाउज. असं हे तिरकस कट करायचं. आता नंतर काय करायचंय असा बॅक पार्ट घ्यायचा. क्रॉस पट्टी कशी ऍडजस्ट करायची ते दाखवते. बॅक पार्टवर फ्रंट पार्ट असा ठेवायचा बरोबर इथे मुंड्याला मुंडा लावून आणि खाली उंची कुठं आली तिथं रेघ ओढून घ्यायची अशी. आणि ही उंची क्रॉस पट्टीची आता मोजून घ्यायची आपल्याला. तर किती भरती बघा इथून इथं बरोबर 2.5 इंच. आता या 2.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन हवी. तर 3.5 इंचाची आपली क्रॉस पट्टी झाली पाहिजे. तर बघा आता कशी ऍडजस्ट करायची यामध्ये. तर या साईडला 3.5 इंच बरोबर आहे आणि या साईडला 3.5च्या ऐवजी किती भरतीये 4.5 भरतीये. तर आपण 3.25 ठेवूयात इथं. आणि हा आकार मग इथं साधारण अर्धा इंच खाली यायचं असं. कुठे जिथे आपली कटोरीचा भाग मध्ये येणार आहे. कटोरीचा मध्य जिथे येणार आहे हे बघा. आता या मध्यावर टक्स येणार आहे ना तर या भागात अर्धा इंच खाली जायचं आणि हा आकार असा इथे मिळवायचा. अशी ही क्रॉस पट्टी ऍडजस्ट करायची असते. जशी आली कटिंगला तशी ही तुम्ही जोडायची नाही. एवढं कापड क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा तुमचं एक्स्ट्रा होणार आणि मग तिथं सुद्धा चुन्या पडणार आहेत. या पद्धतीने अशी कटिंग करायची आहे क्रॉस पट्टीची. हे बघा एवढं कापड एक्स्ट्रा झालं असतं कटिंग मध्ये आणि मग हे चुन्या तर पडणारच लूज होणारच क्रॉस पट्टीमध्ये. अशा पद्धतीने क्रॉस पट्टी पण तुमची कटिंग करून दाखवली आहे तुम्हाला. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर बघूया आता या कापडामध्ये होते का कागदामध्ये. ही जी आपली मूळ कटोरी निघालेली आहे ती जशी आहे तशी छापून घ्यायची.
या पद्धतीने. नंतर ही रेघ वाढवून घेऊया जरा पुढं. आपल्याला कटोरी वाढवायची आता. इकडे आणि इकडं वाढवून घेतलंय. इथं शिलाई मार्जिन द्यायचे आणि इथं पण शिलाई मार्जिन हुक आहे पट्टीसाठी. हां, आता इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचे कटोरी. या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथून या साईडला अशी तिरकस रेघ मारून घ्यायची. अशी आणि ही अशी तिरकस. आणि हा आकार आपल्याला इथून असा जोडत यायचा आहे. या पद्धतीने. इथं जास्त ठेवायचं नाही अंतर. जेवढं जेमतेम आपल्याला शिलाईला लागणार आहे तेवढंच ठेवायचं. इथं जर मोठा तुम्ही असा आकार काढत आणलात असा इकडून, तर इथं जास्त चुन्या येण्याची शक्यता आहे. बघा, कटोरी जोडण्याचा पार्ट म्हणजे हा पार्ट, हा जो पार्ट आहे तेव्हा आपण ही कटोरी जोडणार आहोत. इथं बघा चुन्या येतात. हे लूज पडतं कापड. का पडतं? तर तुम्ही इथं शिलाई मार्जिन जास्त देता म्हणून. तर या पद्धतीने या साईडने आपल्याला ही अशी कटोरी वाढवून झालेली आहे. आता खाली किती वाढवायची बघा. इथे आपल्याला हे रेघ मारून घेऊया. आता इथे ही जी मूळ कटोरीची जी उंची आहे ती बरोबर तेवढीच तिथं सुद्धा ठेवून घ्यायची. इथं 5 भरली तर इथं सुद्धा 5 वर खूण करायची अशी. आणि इथून पूर्ण आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा असा. आता हे किती भरलं? 9 इंच भरलं. तर 9चे निम्मे किती येतात? तर 4.5. आता या 4.5 वर असं तिरकस न रेघ देतात. थोडी गळ्याच्या साईडला अशी झुकवायची पट्टी आणि अशी अशी खूण करून घ्यायचे. तर इथून वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच या पद्धतीने. टोटल आपला टक्सची उंची किती होणार आहे? 3 इंचाचा टक्स तयार होणार आहे. नंतर हा कटोरीचा भाग असा जोडून टाकायचा इथून. आता आपल्याला काय करायचंय? या साईडला शिलाई मार्जिन सोडायचं आणि या साईडला पण सोडायचं. त्याच्या पुढे 3-3 इंचावर खुणा करायच्या. कारण आपली तयार कटोरी 6 इंचाची पाहिजे. छातीचा 6वा भाग. तर या शिलाई मार्जिन पासून पुढे 3 इंच. तर ही आपली टक्स होणार आहे इथून. आणि इथून इकडे. आता बघा, एवढी कटोरी वाढवून झाली. इथपर्यंतच बाकीचे दुसरे यूट्यूबर ज्यांचे चॅनल आहेत कुणाचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला एवढं वाढवले की लगेच कटिंग करायला सांगतात. तर इथंच चुकी होते. एवढेच करून कटोरी वाढली जात नाही. तुमची कटोरी बघा उंचीला टक्स कमी होणार आहे. कशी होणार आहे सांगते तुम्हाला. इथून आपण किती घेतलं? 3 इंच घेतलं. तर या टक्सवर पण 3 इंच बसलं बरोबर. पण या टक्सवर 3 इंच बसतंय का हे बघतच नाही मापन टेप ठेवून आपण. तर बघा 3 इंचाची खूण कुठं आली? तर इथं आली. आता जर तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून इथून जर कट केली असती कटोरी तर हे कापड तुमचं वजा झालं असतं आणि मग तुमचं काय होतं? कटोरीची उंची कमी होते आणि मग पुढून गळा खाली झुकतो. कितीही कमी केला तरी गळा मोठा झालाय अशी तक्रार येते कस्टमरची. तर ती काय येते? तर या एका टक्समुळे. कारण तेवढी टक्सची उंची तुम्ही कमी केली आणि मग काय केलं? त्या छातीने ती कटोरीचं कापड पुढे ओढून घेतलं आणि गळा पुढे झुकायला लागला. बघा, शोल्डर पुढे झुकते अशी तक्रार येते. तर मी आता हे खडूनी तुम्हाला असं रेगा ओढून दाखवते. म्हणजे किती कापड तुमचं कमी कट झालं असतं कटोरीमध्ये हे तुमच्या लक्षात येईल.
अशी एकदम तुम्ही परफेक्ट कटिंग केलीत तरच तुमची कटोरी परफेक्ट होणार आहे। तर ही कटिंग करूया। इथून खालून कट करायचं आहे, लक्षात ठेवा। टक्सला टोप काढून घ्यायचं असं। बघा हे कमीत कमी अर्धा इंच, अर्ध्याला सुद्धा पुढं जाते, अर्धा आणि 1 रेघ, म्हणजे ही एवढी कटोरीची उंची इथं कमी झाली असती आणि मग तुमचं काय झालं असतं, कटोरीची उंची कमी झाल्यामुळे कटोरीचा जो भाग असतो आपला छातीचा बसचा, तो पूर्ण व्यवस्थित बसणार नाही। प्रत्येक साईजमध्ये याच पद्धतीने कटोरी वाढवायची आहे। फक्त टक्सची उंची कमी जास्त होणार आहे आणि ही जी टक्सची रुंदी आहे ती सुद्धा कमी जास्त ज्या त्या साईज प्रमाणेच करावी लागते। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, आणि लाईक केल्याने काय होतं, व्हिडिओ व्हायरल होतो किंवा अनेक जणांना तो भेटतो नंतर पुढे बघायला, म्हणून लाईक करायचं विसरू नका। आणि जितक्या तुमच्या ओळखीतली लोक असतील त्यांना शेअर करायला पण विसरू नका। आणि नवीन बघत असाल सबस्क्राईब न करता तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर कटोरीला पफ किती सुंदर आलेला आहे बघा, एकदम परफेक्ट कटोरी यामध्ये बसणार आहे। तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।